नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल, मजेत असाल आणि नवीन नवीन रेसिपीज बनवून खात असाल. तर आज आपण कढी आणि भजे बनवलेले आहेत. तर हे भजे आपले रेग्युलरचे नसतात. मी हे थोडे विशेष आणि वेगळे बनवलेले आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. आणि रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहून व्हिडिओला एक लाईक द्या आणि एक कमेंट द्या, कारण तुमच्या कमेंटमुळे व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं. तर आता आपण सुरुवात केलेली आहे रेसिपीसाठी. तर त्यासाठी मी हे पारोशे दोडके घेतलेले आहेत. हे दोडके आपण स्वच्छ धुवून आता कट करून घेतलेले आहेत. छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं. कांदा, कोथिंबीर, लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून ठेवलेली आहे. तर आता आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे. किमान 1 वाटी बेसन पीठ असेल हे. आणि आता आपण याच्यामध्ये कांदा, कट केलेली कोथिंबीर, मी शक्यतोवर भज्यांमध्ये हिरवी मिरची न घालता लाल तिखटच घालते. आणि आता आपण हा कट केलेला पारोसा दोडका घातलेला आहे. हे भजे खायला एवढे चविष्ट लागतात ना, तर तुम्ही खरंच एकदा जर बनवले ना तर पुन्हा पुन्हा बनवताल. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा ओवा घातलेला आहे, थोडासा हातावर चोळून. नंतर लाल तिखट, हळद थोडीशी कमी घालायची, कारण आपण याच्यामध्ये जर सोडा टाकला ना भज्यांचा कलर खूप लालसर येतो. आता आपण मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण पुरेसं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घेत आहेत. सोडा खूपच किंचितसा घालायचा, आपण नंतर घालणार आहोत पीठ भिजवल्यानंतर. आता आपण हे व्यवस्थित भिजवून घेत आहेत पीठ. आपण जसं रेग्युलरचं पिठाची कन्सिस्टन्सी असते तसंच हे पीठ बनवून घ्यायचे. खरंच भज्यांची चव जी आहे ना एकदम अप्रतिम लागते. आणि हे पारोशे दोडक्याचे भजे खाल्ले असतील त्यांनाच ही चव माहीत आहे. आणि असं तसं पाहायला गेलं तर ह्या पारोशे दोडक्याची भाजी आणि कुठलाच पदार्थ खायला सगळ्यांचेच नाकं मुरडतात. पण तुम्ही एकदा जर का हे पारोशे दोडक्याचे भजे बनवले आणि सर्वांना घरात जर खायला घातले ना तर खरंच सर्वांना खूप आवडतील. मी खात्रीनं सांगू शकते की खरंच माझ्या घरी पण सर्वांना हे भजे आवडतात. आता आपण ही लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे. आता हे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्या पिठावर आपण अर्धी पळी तेल कडकडीत तापलेलं आहे, तर ते मी घातलेलं आहे. तर हे तेल याच्यामुळं घालायचं की आपले भजे जे आहेत ना आपण तेलात सोडल्यानंतर मग तेल कमी पितात आणि तेलकट कमी बनतात. कारण हल्ली कसं तेलकट जर पदार्थ झाला ना कुठला पण आपण तळलेला, तर तो खायला नकोसा वाटतो. आणि मग असं जर तेल घातलं ना तर आपले भजे जे आहेत ना एकदम कमी तेलकट बनतात. तर आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण भजे तळायला सुरुवात करत आहेत. हे पीठ आपण थोडं 10 मिनिटांसाठी थोडंच असंच ठेवलं होतं. आता मला ते पीठ थोडंसं घट्ट वाटलं, मी नंतर वरतून थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित सोडता येतील भजे असं इतपत बनवलेलं आहे. आता आपण हे भजे सोडायला सुरुवात करत आहे. एकदम भारी चवीचे आहेत हे भजे. नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुमचे पण भजे कसे झाले होते ते. तर आता आपण हे तेलात सोडून घेत आहे. तेलात सोडताना थोडंसं अलगद सोडायचं, कारण तेल हातावर उडण्याची शक्यता असते. तेलात जेवढे बसतील तेवढे आपण सोडून घेतलेले आहेत. आणि भजे सोडल्यानंतर थोडंसं थांबायचं, कारण ते खालची बाजू जर त्याची व्यवस्थित तळल्या गेली ना तर ते व्यवस्थित वरती निघतात. नाहीतर मग लगेच आपण हलवलं तर ते आपल्या झाऱ्याला चिकटण्याची शक्यता असते. आता बघा हे माझे भजे थोडेसे खाली चिकटलेले आहेत. आता हे भजे मी काळजीपूर्वक काढून पलटी करून घेत आहे, म्हणजे त्याची दुसरी पण बाजू व्यवस्थित तळल्या जाईल. आता ह्या भज्यांसोबत मी बनवली होती कढी. आता मी कढीची रेसिपी या भज्यांसोबत शेअर केली नाही, कारण मी भजे करत असताना तिकडे कढी पण बनवलेली होती. मला 2 व्हिडिओ करता नाही आले. आता कढीची रेसिपी म्हणतात तर मी अगोदरच बनवलेली आहे आणि टाकलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आपले भजे हे व्यवस्थित तळून झालेले आहेत. आणि हे भजे तुम्ही चहाच्या वेळी असं खायला घेऊ शकतात, किंवा जेवणासोबत पण कढी बनवलेली असेल तेव्हा आपण असे भजे बनवून घेऊ शकतो. तर आता आपली कढी पण तयार झालेली आहे आणि भजे आपण आता सर्व करून घेतलेलं आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असताल आणि पहिल्यांदाच तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही भज्यांची रेसिपी कशी वाटली ते. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.